धम्मपद कोदवगो यंचे विन्युपसंसन्ति अनुविच्य सुवे सुवे अचित्तवृत्ति मेधावी पन्यासीलं समाहितं नेकं जम्बो न दस्येव कोतं निन्दितुमर्हति देवापि न प्रशंसन्ति ब्राह्मणापि प्रशंसितो. ज्याला विशेषज्ञ दिवसानुदिवस पारख करून निष्कलंक मेधावी प्रज्ञेने व शिलाने समाहित म्हणून प्रशंसा करतात, त्या जम्मून निर्दोष सोन्याच्या नाण्याप्रमाणे असलेल्याची कोण निंदा करील. देव सुद्धा त्याची प्रशंसा करतात. तो ब्रह्मदेवाकडूनही प्रशंसिला जातो. अर्थकथा. सामान्य लोकांच्या एका गटाचा पुढारी अतुल यास रेवत याच्याकडून धम्मश्रवण करण्याची इच्छा होती. पण रेवत यास एकांताची आवड असल्याने तो फारसे बोलत नसे. तेव्हा नाराज होऊन अतुल सारिपुत्ताकडे गेला असता सारिपुत्ताने त्याला अभिधम्माचा उपदेश केला. पुन्हा नाराज होऊन तो आनंद यांचे कडे गेला असता त्याने त्याला एक छोटे प्रवचन दिले. त्यावर नाराज होऊन अखेरी तो बुद्धाकडे गेला. त्यावेळी बुद्धांनी वरील गाथा उच्चारल्या.